मुंबई महापालिका निवडणुकीबाबत भाजपची उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली आहे। त्यामुळे भाजपची पहिली यादी आता उद्या जाहीर केली जाणार आहे। उमेदवारी जाहीर झाल्यावर नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी आमदारांवर असणार आहे। पक्षश्रेष्ठी कोणत्याही क्षणी मुंबईतील जागा वाटपाची घोषणा करतील असं राम कदम यांनी सांगितलंय। तर स्थानिक भूमिपुत्र महायुतीचा महापौर म्हणून पालिकेत बसलेला दिसेल असंही वक्तव्य राम कदम यांनी केलंय। उद्या परवा आमचे उमेदवार वाजत गाजत फॉर्म भरताना आणि निकालाच्या दिवशी गुलाल उधळताना दिसतील असे यावेळी राम कदम म्हणाले। कोण कुठल्या जागेवर लढेल, कोणाला किती जागा, हे पक्षश्रेष्ठी कोणत्याही क्षणी त्याची घोषणा करतील। त्याच्यामुळे आता कुठल्याही तिढा या शब्द प्रयोगाची उपयोगाची आवश्यकताच नाही। आणि ज्या पद्धतीचं मुंबई शहरात वातावरण आहे, तर महायुतीचा महापौर इथला स्थानिक भूमिपुत्र लवकरच आपल्याला 16 जानेवारीला मुंबई महापालिकेत बसलेला दिसेल। स्वाभाविकपणे अजून 2 दिवस आहेत आणि त्याची संपूर्ण काळजी पक्ष म्हणून आम्ही घेतलेली आहे, महायुती म्हणून आम्ही घेतलेली आहे। तुम्हाला उद्या आणि परवा वाजत गाजत सगळेजण फॉर्म भरताना दिसतील आणि केवळच फॉर्म नाही तर हा गुलाल 16 तारखेला उधळत असताना देखील दिसतील।